पुण्यातील हुंडाबळीतून जीव गमावलेली वैष्णवी हगवण्याचं प्रकरण अजून जुनच झालं नाही की त्यातच तमिळनाडूमधील एका नवविवाहित महिलेने एक विषारी पदार्थ खाऊन आपलं जीवन संपवलंय। सासरच्या छळाला कंटाळून, सासरच्या मारहाणीला कंटाळून तिने आपल्या गाडीमध्ये आपलं जीवन संपवलं आणि जीवन संपवण्याच्या आधी आपल्या वडिलांना 7 ऑडिओ क्लिप पाठवल्या आणि त्यांची माफी मागितली। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपली मुलगी सासरमध्ये एकदम व्यवस्थित राहावं, तिला कोणताही त्रास व्हायला नको, तिला कोणताही काम व्हायला नको म्हणून त्या मुलीचे वडील सासरच्यांच्या मनाप्रमाणे वागतात, त्यांना लग्नामध्ये हवं तसं देतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि कोणतीही कमी ठेवत नाही। का तर फक्त आपली मुलगी सासरमध्ये व्यवस्थित राहिली पाहिजे आणि तिला काही त्रास झाला नाही पाहिजे। पण सासरच्या इतक्या सर्व गोष्टी जर तिचे वडील पूर्ण करत असतील तर त्यांच्या मनामध्ये लालच येणारच आणि त्याचा त्रास त्या मुलीला होणारच। ही आत्ताची या कलियुगातली एक सत्य परिस्थिती आहे आणि हे सर्व वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे। सर्व विचारपूस करूनच मुलीचं त्या मुलासोबत लग्न लावून देणं हे आजच्या काळामध्ये खूप जास्त महत्वाचं ठरत आहे। मुलीच्या सासरच्यांना सर्व देऊन सुद्धा जर मुलीचा छळ होत असेल आणि शेवटी मुलगी आपल्याला एका हॉस्पिटलमध्ये एका बेडवर मृत अवस्थेत सापडत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। आणि हेच झालंय तमिळनाडूमधील तिरुपती येथील एक गारमेंट कंपनी चालवणाऱ्या अण्णादुराई यांच्या 27 वर्षीय मुलगी रिधान्याचं कविन कुमार सोबत 11 एप्रिल रोजी लग्न होतं। हे लग्न इतकं आलिशान होतं की सांगितलं जातं की अण्णादुराई यांनी 2.5 करोडपेक्षा जास्त खर्च या लग्न सोहळ्यामध्ये केला होता। हा इतका आलिशान विवाह सोहळा होता की या लग्नामध्ये अण्णादुराई यांनी रिधान्याच्या सासरच्यांना 80 तोळे सोनं, 100 पेक्षा जास्त सोन्याचे सिक्के आणि 70 लाखाची आलिशान ओलो कार सुद्धा भेट म्हणून दिली होती। लग्नाचे थोडे दिवस सर्व काही ठीक चाललं, त्यातच अण्णादुराई यांच्या कानावर येतं की रिधान्याचा सासरच्यांकडून छळ होत आहे। रिधान्याचे सासरचे तिला नेहमी म्हणायचे की तुझ्या वडिलांनी 200 सिक्के देण्याचं लग्नामध्ये वचन दिलं होतं, पण त्यांनी आतापर्यंत फक्त 100 सोन्याचे सिक्के दिले, ते अजून 100 सोन्याचे सिक्के कधी देत आहे। तेव्हा रिधान्या त्यांच्या सासरच्यांना सांगते की माझ्या वडिलांचा बिझनेस थोडासा लॉस मध्ये चाललाय, ते जेव्हा यातून रिकव्हर होतील तेव्हा संपूर्ण दागिने आणि सोन्याचे सिक्के तुम्हाला देऊन टाकतील। पण तरी सुद्धा रिधान्याच्या सासरचे तिला नेहमी मानसिक छळ करत होते आणि ही गोष्ट इतकी जास्त वाढली की कविन कुमार आणि तिची सासू रिधान्याला मारहाण करायला लागली। आणि या मारहाणीनंतरच रिधान्या ताबडतोब अण्णादुराई यांना फोन करून सांगते की मला इथे राहायचे नाहीये, माझा छळ होत आहे आणि मला हे मारहाण सुद्धा करत आहे। त्यावेळेस अण्णादुराई तिला ऍडजस्ट करायला लावतात। हे ऐकून रिधान्याला किती वाईट वाटलं असेल याची मला पूर्ण जाण आहे। रिधान्याला वाटलं असेल की माझे सासरची व्यक्ती मला मारहाण करताय, माझा छळ करताय आणि माझ्या माहेरच्या व्यक्तींनाही त्याचा काहीच त्रास होत नाही आणि ते माझा काहीच विचार करत नाही। याच स्थितीतून रिधान्या 29 जून रविवारला आपल्या घरी सांगते की मी मंदिरात चालले आहे आणि ती एका गाडीत बसून मंदिराकडे रवाना होते। मंदिराकडे जात असणाऱ्या रस्त्याच्या कडेला ती गाडी थांबवते आणि एक विषारी पदार्थ खाते आणि आपलं जीवन तिथे संपवते। हे विषारी पदार्थ खाण्याआधी रिधान्या तिच्या वडिलांना 7 ऑडिओ क्लिप पाठवते आणि त्यांची माफी सुद्धा मागते, पण याचा काहीच उपयोग होणार नव्हता। रिधान्याचा जीव तिथेच गाडीतच गेला होता। रस्त्याच्या कडेला एक संशयित गाडी इतक्या वेळापासून उभी होती, त्यामुळे जात येत असणारे लोक त्या गाडीकडे बघतात आणि त्यांना त्यामध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसते। तेथील लोक ताबडतोब पोलिसांना फोन करतात आणि पोलीस गाडीचा दरवाजा उघडतात आणि त्यांना त्यामध्ये एका मुलीच्या तोंडातून फेस येताना दिसतो। ते ताबडतोब त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात, पण तेथील डॉक्टर तिला मृत घोषित करतात। रिधान्याची ओळख पडल्यानंतर सासरच्या व्यक्तीने आणि माहेरच्या व्यक्तीने एक शॉक बसतो। तिचे वडील खूप जास्त डिप्रेशन मध्ये जातात। तिरुपूरमधील एका गारमेंट कंपनीच्या व्यापाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली। ही घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते आणि अण्णादुराई रिधान्याच्या मृत्यूचा सर्व आरोप तिच्या सासरच्या व्यक्तींवर टाकतात। पोलीस अण्णादुराई यांच्या आरोपावरून कविन कुमार आणि कविन कुमारची आई म्हणजे रिधान्याच्या सासूला अटक करतात आणि आणखी तपास आता पोलीस करत आहेत। पण माझ्या मतानुसार जेवढा रिधान्याच्या आत्महत्येमध्ये या सासरच्या व्यक्तींचा हातभार आहे तेवढाच रिधान्याच्या वडिलांचा सुद्धा आहे। जेव्हा रिधान्याला पहिल्यांदा मारहाण झाली तेव्हाच जर अण्णादुराई यांनी काही ठोस पाऊल उचलले असते, रिधान्याला ताबडतोब आपल्या घरी घेऊन आले असते,
तेव्हाच रिधान्याचा जीव वाचला असता. रिधान्या तिच्या वडिलांना नेहमी म्हणत होती, इतके पैसे देऊन सुद्धा तुमच्या मुलीचा इतका जर छळ होत असेल तर मला या घरात राहायचं नाही. पण तिचे वडील तिला नेहमी म्हणायचे, काहीच होत नाही, तू थोडं ऍडजस्ट कर. आणि या ऍडजस्टमेंटमुळेच आज रिधान्याने स्वतःचं जीवन संपवलं आहे. आणि हे प्रत्येक वडिलांनी समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं दिखाव्यानुसार काही चालत नाही. पैशाच्या मागे पळून काहीच चालत नाही. पैसा कमावणारा व्यक्ती असतो, पण तोच व्यक्ती जर नसेल तर त्या पैशाला काही महत्व नाही. आजच्या स्थितीमध्ये लोक फक्त करोड रुपये लग्न सोहळ्यामध्ये खर्च करतात, फक्त दुसऱ्यांना देखावा म्हणून. पण लग्नानंतर त्या मुलीचा कसा छळ केला जातो हे फक्त मोठ्या घरांमध्येच चालतं. पण आजकाल या थोड्याशा घटना आपल्या कानावर येतात म्हणून, नाहीतर बदनामी होऊ नये म्हणून कित्येक घटना अशाच डब्यात बंद आहेत आणि ज्या आपल्या कानावर कधी येणार पण नाही. ज्यावेळेस फक्त एखादा मृत्यू होईल तेव्हाच ही घटना आपल्या காணொளி. இதுக்கு மேல இந்த வாழ்க்கையை கண்டினியூ பண்ண முடியும்னு தோணல. என் உலகமே நீங்களும் அம்மாவும் தான்.